नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। ज्या जाहिरातीची वाट बरेच विद्यार्थी पाहत होते ती जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळपास मित्रांनो 2109 जागा यामध्ये आहे आणि वेगवेगळ्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात आहे सार्वजनिक बांधकाम विभाग। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2109 जागेची भरती निघालेली असून यामध्ये कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लघुलेखक, शिपाई, वरिष्ठ लिपिक यासारखे एकूण 14 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा मोठा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती कळेल आणि या सर्व पदाचा सिलेबस काय आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग एकूण जागा आहे 2109 आणि तुमची एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे। संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला सर्व ठिकाणी एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे। तर पदाची नावं बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 532 जागा आहे, कनिष्ठ अभियंता विद्युत 55 जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 5 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सर्वात जास्त जागा 1378। नंतर लघु लेखक उच्च श्रेणी विभागानुसार या ठिकाणी जागा दिलेली आहे। नंतर लघु लेखक निम्न श्रेणी 2 जागा, उद्यान पर्यवेक्षक 12 जागा, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 9 जागा, स्वच्छता निरीक्षक 1च जागा आहे। नंतर वरिष्ठ लिपिक मित्रांनो, वरिष्ठ लिपिकच्या पण जागा या ठिकाणी विभागानुसार दिलेल्या आहेत। औरंगाबाद 13, नांदेड 1, नागपूर 10, पुणे 2, नांदेड 1, ठीक आहे। नंतर प्रयोगशाळा सहाय्यक याच्या एकूण 5 जागा। नंतर वाहन चालक फक्त 2च जागा आहे वाहन चालकाच्या। स्वच्छक गड्ड 32 जागा। तर शिपाई गड्डच्या जागा आहे 41 विभागानुसार, ठीक आहे। अमरावती, नागपूर, मुंबई, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई या विभागानुसार गड्डच्या 41 जागा आहे। एकूण 14 प्रकारच्या सहवर्गाचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। आता आपण या सर्वांची पात्रता पाहणार आहोत, ठीक आहे। तर पहिली पोस्ट कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब याच्या एकूण 532 जागा होत्या आणि अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला या कास्टनुसार जागा चेक करणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी भजड 0 आहे, विमाप्रत 0 आहे, बाकी सर्व कास्टच्या जागा दिलेल्या आहेत। तसेच तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल, महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त याच्या पण याच ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। आणि तर या ठिकाणी अनाथ आणि दिव्यांग दोन्हीच्या जागा दिल्यात आलेल्या आहे। तर बघा मित्रांनो, याची पात्रता 10वी पास आणि तुम्हाला शासन मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीचा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याची समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रूरल रिकन्स्ट्रक्शन, तसेच ट्रान्सफॉर्मेशन इंजिनिअरिंग, तसेच कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, तसेच सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। 3 वर्षाचा डिप्लोमा या ठिकाणी मागितलेला आहे, 10वी पास आणि संबंधित डिप्लोमा। नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता विद्युत 55 जागा, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि संबंधित 3 वर्षाची डिप्लोमा। मित्रांनो, अर्ज भरताना संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची। यामध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम अँड इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशी अर्थ धारण करणे आवश्यक आहे। तर नंतरची पोस्ट कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 5 जागा आणि याची पात्रता आहे 10वी किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे। तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी, तसेच काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली याची रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे। नंतरची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378 जागा आहे आणि यामध्ये मित्रांनो कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या। याची पात्रता मित्रांनो 10वी पास आहे आणि तुम्हाला शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम उत्तीर्ण म्हणजे 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चर ड्रॉसमन झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजे बांधकाम पर्यवेक्षक जर झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। 10वी पास आणि संबंधित डिप्लोमा असणे आवश्यक आहे। आणि स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधारक किंवा पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त। तर मित्रांनो, जर तुमचं हायर एज्युकेशन असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। तर नंतरची पोस्ट लघुलेखक उच्च श्रेणी, याची पात्रता मागितली 10वी पास, शेणो मागितले 120 प्रति मिनिट,
इंग्रजी टायपिंग मागितलं 40 किंवा मराठी टायपिंग मागितलं 30, दोनपैकी कुठलं एक टायपिंग असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. लघुलेखक उच्च श्रेणी. नंतरची पोस्ट लघुलेखक निम्न श्रेणी. याची पात्रता मागितली आहे 10वी पास. स्टेनो 100, इंग्रजी 40 किंवा मराठी 30. टायपिंग दोनपैकी कुठलंही एक असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. स्टेनो प्लस टायपिंग. तर नंतरची पोस्ट आहे उद्यान पर्यवेक्षक गट क. याची पात्रता मागितली आहे कृषी किंवा विद्या यातील पदवी धारण केलेली असावी आणि निवासी जागेभोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका म्हणजे नर्सरी याची किंवा तिन्हीची निगा राखण्याचा व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानाचा व रस्त्याच्या कडेचे झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे. नंतरची पोस्ट सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ. याची पात्रता मागितली आहे 10वी किंवा 12वी पास आणि वास्तुशास्त्राची पदवी. तर नंतरची पोस्ट स्वच्छता निरीक्षक. याची पात्रता मागितली आहे 10वी पास असणे गरजेचं आहे. तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यता प्राप्त किंवा शासनाचे तिच्याशी समकक्ष ठरलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे. नंतरची पोस्ट वरिष्ठ लिपिक. याची पात्रता मागितली आहे पदवीधर ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे. नंतरची पोस्ट प्रयोगशाळा सहाय्यक. याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी. ठीक आहे, म्हणजे कृषी शाखेतील पदवी पण या ठिकाणी चालते. नंतरची पोस्ट वाहन चालक गट क. याची एकूण 2 जागा होत्या. तर याची पात्रता मागितली आहे मित्रांनो 10वी पास आणि तुम्हाला या ठिकाणी हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे. तसेच त्यांच्या वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व त्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. 10वी पास ड्रायव्हिंग लायसन्स. नंतरची पोस्ट स्वच्छ गट क. याची पात्रता मागितली आहे 7वी पास. ठीक आहे. नंतरची पोस्ट शिपायाची. याची पात्रता मागितली आहे 10वी पास. ठीक आहे, शिपायासाठी 10वी पास चालते आणि स्वच्छतेसाठी 7वी पास चालते. तर मित्रांनो अशा एकूण 14 प्रकारच्या पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहे आणि जी पात्रता दिलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही अर्ज भराल तर तुम्हाला या ठिकाणी कास्टनुसार जागा पाहावं लागेल. ठीक आहे, या ठिकाणी कास्टनुसार जागा दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल कुठलं हे पण तुम्हाला चेक करावं लागेल. समजा तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, अनाथ असाल, दिव्यांग असाल, माजी सैनिक असाल, खेळाडू असाल, महिला असाल, ते समांतर आरक्षण तुम्ही स्पेशली या ठिकाणी घेऊ शकता. तसेच या ठिकाणी काही जागा ज्या आहेत विभागानुसार आखल्या गेलेल्या आहे म्हणून विभागानुसार पण जागा चेक करायच्या. जसं शिपाईच्या जागा मुंबई, नाशिक, अमरावती, पुणे यासारख्या विभागामध्ये आखल्या गेलेल्या आहे, समाविष्ट केलेले आहे. म्हणून त्यानुसार जर अर्ज भरायचा असेल तर आपल्या काचची जागा व्यवस्थित चेक करायचा नंतरच हा अर्ज भरायचा. तर मित्रांनो आता आपण संपूर्ण पात्रता पाहिलेल्या पदानुसार. तर मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भराल त्याच्या काचची जागा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे नंतरच हा अर्ज भरायचा. ते संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची. तर यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते नोव्हेंबर 2023 नुसार असणार आहे. 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी. लक्षात ठेवायचं 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि 18 ते 45 वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना. तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल. ही एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गासाठी 900 रुपये आणि माजी सैनिकसाठी एक्झाम शुल्क माफ आहे. तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये, मागासवर्गीय 900 रुपये आणि माजी सैनिकाला एक्झाम शुल्क माफ आहे. तर मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत या 14 पोस्ट दिलेल्या आहे याचा सिलेबस काय राहणार आहे. तर बघा सिलेबस कनिष्ठ अभियंता स्थापत्य 90 मिनिट तुम्हाला राहणार एक्झामसाठी. या ठिकाणी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयावर एकूण गुण 50, 25 प्रश्न. नंतर असणारे तांत्रिक 75 प्रश्न, 150 गुण. तर एकूण प्रश्न 100 आणि गुण 200 म्हणजे 200 मार्कचा तुमचा पेपर होणार आहे. तर स्थापत्यासाठी 150 गुणाची तुमचं टेक्निकलच या ठिकाणी असणार आहे. नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत सिलेबस सारखाच आहे. तांत्रिक 150 गुण,
नॉन टेक्निकल 50 गुण, एकूण गुण 200. नंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ याचा पण सिलेबस सारखाच आहे. तांत्रिक 150 गुण, नॉन टेक्निकल 50 गुण. नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सारखा सिलेबस आहे. नंतरची पोस्ट लघुलेखक, त्यामध्ये मित्रांनो मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 30 गुण आणि व्यावसायिक चाचणी होणार आहे तुमची 80 गुणाची. असे तुमचा 200 गुणाचा पेपर राहणार आहे. नंतर आहे लघुलेखक निम्न श्रेणी, सिलेबस सारखाच आहे. नंतर आहे उद्यान पर्यवेक्षक, या ठिकाणी पण मित्रांनो नॉन टेक्निकल 50 गुण, टेक्निकल 150 गुण, एकूण गुण 200, प्रश्न 100. नंतर आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 90 मिनटं, नॉन टेक्निकल 50 गुण, टेक्निकल 150 गुण, एकूण गुण 200. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे. एक प्रश्न तुमचा 2 गुणाचा या ठिकाणी राहणार आहे. नंतर स्वच्छता निरीक्षक, नॉन टेक्निकल 50 गुण, टेक्निकल 150 गुण, एकूण गुण 200. नंतर आहे वरिष्ठ लिपिक, याचा सिलेबस बघा मित्रांनो. मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण, बुद्धिमत्ता चाचणी गणित 50 गुण, एकूण गुण 200, 100 प्रश्न. नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक, यामध्ये मित्रांनो मराठी, इंग्रजी, GK, बुद्धिमत्ता चाचणी 80 गुण असणार आहे. आणि या ठिकाणी तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे 120 गुणाचे. ठीक आहे. यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूविज्ञान, कृषी विषयक यावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहे. नंतर वाहन चालक, मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, GK 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 30 गुण आणि व्यावसायिक परीक्षा होणार आहे 80 गुण. असा तुमचा 200 गुणांचा पेपर होणार आहे. नंतर स्वच्छक, या ठिकाणी मराठी 50, इंग्रजी 50 गुण, GK 50 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 50 गुण, 100 प्रश्न, 200 गुण. नंतर शिपाई, मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, GK 50 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 50 गुण, एकूण गुण 200, 100 प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघा, तुमची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नात तुम्हाला 2 गुण देण्यात आलेली आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला 85% गुण मिळवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज आहे बघा. अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेवर डॉक्युमेंट, कास्ट सर्टिफिकेट, EWS असेल तर EWS सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट, माजी सैनिक सर्टिफिकेट असेल तर खेळाडू सर्टिफिकेट, अनाथ सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट, भूकंपग्रस्त सर्टिफिकेट, अंशकालीन असेल तर अंशकालीन सर्टिफिकेट, नावामध्ये बदल असेल तर नावाचा पुरावा, लहान कुटुंबात प्रमाणपत्र, अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट, डोमिसिल वगैरे मित्रांनो तुम्ही अर्ज भरताना सोबत घेऊन जायचे. तर अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते 26 डॉक्युमेंट लागेल यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि त्याची अंतिम तारीख आहे 6 नोव्हेंबर. 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला संपूर्ण PDF लागत असेल तर खाली साईट दिलेली आहे, या साईटवरून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा. त्यावर पण तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.